सध्या बाजारात मासे भरपूर येतात. ताजी दिसली म्हणून मी चिंगळ आणले, एका सुंगटा पण म्हणतात. आणि त्यांना नीट करून दिले आणि 4-5 वर टाकले आणि ती मी घराकडे नीट केलं, दोरे काढलं, स्वच्छ धुतलं, त्याका मीठ आणि हळद लावून ठेवले. हळद लावून ठेवलास ना 10 मिनटं की हिमूसपणा जाता. एक पातेला घेतलं, त्याच्यात घातलं तेल, बारीक चिरून कांदो, आल्या लसणाची पेस्ट, चिंगळाक जरा कांदो जास्त घाला, वरसून हळद, नंतर घातलं चिंगळा, व्यवस्थित सगळी परतून घ्यायची. तोपर्यंत बटाटो तासून बारीक करून घेतलं, त्याचे तुकडे घातले. अशी आमटी करून बघा, अप्रतिम चव येतं. वरसून घातलं आहे गरम मसालो, व्यवस्थित सगळा परतून जरा पाणी घालायचा आणि झाकून शिजवून घ्यायचा, म्हणजे बटाटो पटकन शिजता बरो. व्यवस्थित बटाटो शिजलो की कांद्या खोबऱ्याचा वाटप, जा भाजके आपण करतो, आला लसूण कांदा खोबरा सगळा भाजून वाटप करून ना फ्रीजमध्ये ठेवतो, ता घालायचा. बघून मीठ घाला, 2-3 कोकमा घाला, एकदम भारी लागता. व्यवस्थित उकाळली जायच्या थंय की कोथिंबीर घाला. अशी आमटी करा, खावा, आवडतली तुमका. आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब.